आता पुढचा आरोप हे नाकारूच शकत नाही. हे घराच्या बाहेर जनरली लोक सुटाबुटात पडतात, पण हे इतके कंजूस आहेत की फक्त टॉवेलवर घराच्या बाहेर पडतात. हा आरोप तुम्ही नाकारूच शकत नाही. सांगा आम्हाला याच्यावरती आधी आरोपीचं काय म्हणणं आहे? मी असं पडत नाही, पण तो पडावं लागलं. पडावं लागलं? एका का रात्री- पडावं लागलं? पण चुकीचं आहे थोडंसं. अच्छा, टॉवेल पण नव्हता. एक सेकंद पूर्ण सांग. टॉवेल पण नव्हता. पूर्ण सांग. होतं, नाही, आता अंतर्वस्त्र तू होतं, सांग. अंतर्वस्त्र होतं. अंतर्वस्त्र असू द्या ना, पण टॉवेल पण नव्हता. नव्हता. नाही टॉवेल. काय घडलं, काय होतं? अरे देवा. आमच्या लग्नाआधी ऍक्च्युली आम्ही म्हणजे हा चाळीत राहायचा आणि आम्ही लग्न करणार म्हणून आम्ही फ्लॅट घेतला. बर. आणि मग चाळीतला एक माणूस पहिल्यांदाच फ्लॅटमध्ये गेल्यामुळे त्याला लॅच लागतो हे माहिती नव्हतं. हा, कारण चाळीचा दरवाजा उघडच असतो. सताड उघडा असतो. रात्रीच्या 12ला वगैरे आमचं बोलणं झालं. हा शूट वरून वगैरे आला होता आणि याच फूच्या शूटवरूनच गेलो होतो मी. अच्छा. हा. आणि मग मी जागी असायचे. म्हटलं की ठीक आहे तू फ्रेशअप हो आणि मला कॉल कर असं म्हणून त्याने 12 वाजता फोन ठेवला. आणि मग मला 2 वाजले 2:30 वाजले तरी फोन येईना. तर मी खूप टेन्शनमध्ये आले. मी फोन करते, जागी आहे आणि 2:30ला वगैरे फोन आला ह्याचा रात्री आणि अतिशय म्हणजे असा रडवेला आवाज. आणि त्याने असा किस्सा सांगितला की घरात कोणी नाहीये त्यामुळे मी फक्त आणि झाडू मारला आणि कचरा टाकायला म्हणून बाहेर गेला आणि दार लागलं. आता म्हणजे आणि आम्ही राहायचो 6व्या मजल्यावर. म्हणजे आम्ही नंतर त्या फ्लॅटमध्ये 6व्या मजल्यावर. आणि मग तो कसा तरी त्या लिफ्टने खाली गेला. तसाच? काय करणार बरं, भीती का होती माहिती? तसाच? म्हणजे काय आलं, मी विचार काय, मी पुढचं सांगतो. ग्राउंड फ्लोअरला माझा मित्र राहत होतो सुनील खरे म्हणून. आणि गेलो मी 12:30 पाऊणची गोष्ट आहे. आणि मी म्हटलं की सुनील, तिच्या मिसेस हाक मारल्या. हा भाऊजी, नाही बाहेर येऊ नका फक्त बाहेर टॉवेल पाठवा. काय टॉवेल? 1:15 वाजता माणूस टॉवेल का मागतोय? तसा टॉवेल हारा असाच खेचला, असा लावला. आता सुनीलला बोलवा. आणि मग शेवटी दार उघडलं कसं? फोडलं दार. कारण तेव्हा चावीवाला पण नव्हता. मग त्यांनी ते हतोड्याने वगैरे फोडलं. थंडीच्या दिवसात मला घाम फुटला होता. पण ठीक आहे, याच्यामध्ये हे कंजूस आहेत हे सिद्ध होत नाही. आरोप खरं तर आता तुमच्यावरती शिफ्ट झालेला आहे. तुम्ही त्यांच्या सोबत राहून एवढ्या कंजूस झालेले आहात की तुम्ही तुमचं स्वतःचं लग्न सुद्धा केवळ 10,000 रुपयामध्ये उरकलं असा तुमच्यावरती आरोप आहे वहिनी. आता ह्याच्याविषयी कोण प्रकाश टाकेल? मी सांगेन. सांगा. ती कंजूस नाही आहे, ती व्यवहारी आहे. अच्छा. काटकसरी आहे. आणि पण जरा जास्तच आहे. असो, तो नंतरचा भाग आहे. पण तो चांगला भाग आहे. काय होतं की आम्ही जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा तिने ठरवलं होतं की जे काय करेन ते माझ्या पैशाने करेन. आणि त्यामुळे इतक्या घाईघाईत आमचं लग्न झालंय. त्यामुळे ते बोलले की मी फालतू बाकी खर्च करणार नाही, आपण सोनं चांदी दागिने आपण नंतर बनवू शकतो. आत्ता मला वाटतं त्यावेळेस ती परिस्थिती पण नव्हती खरं सांगायचं तर, की सोनं बनवण्या इतकी आमच्या दोघांची आर्थिक परिस्थिती नव्हती. आम्हाला फार आनंद झाला तुम्हाला आज इथे भेटून. हे आरोप सगळे हा गमतीचा भाग आहे. पण हे तुम्ही एकमेकांना किती ओळखता हे जाणून घ्यायचं आमची उत्सुकता होती म्हणून आम्ही सगळे आरोप तुमच्यावरती केले. फारच मज्जा. पण सर, तुम्ही असा वकील आयुष्यात आणलाय की तुम्ही कशातही अडकला तरी हे सोडवतील तुम्हाला. हे बाकी एकदम 2000% बरोबर. खरं आहे की नाही? याचं कारण असं आहे की नेहमी ती म्हणते की पहिला तू मग आम्ही, हे तिचं वाक्य असतं आणि ते मला नेहमीच भावतं. कमाल. मला वाटतं नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरामध्ये देवीची पूजा होतेच, पण ही भावना आपल्या बायको आणि मुलीविषयी मनामध्ये असणं ही सुद्धा एक देवीची पूजा आहे, हो की नाही? कारण आपल्या आयुष्यातल्या स्त्रीचा सन्मान करणं इथेच खरी नवरात्र सुरू होते, बरोबर ना? फारच कमाल. आम्हाला फार छान वाटलं तुम्हाला भेटून. या तुमच्या जागेवर परत एकदा. धन्यवाद पल्लवी आणि अंशुमन सर.